नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण बघत आहोत पाठ क्रमांक 8 ऊर्जा शक्तीचा जागर. लेखक आहेत डॉक्टर रघुनाथ माशेलकर. डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ वैज्ञानिक आहेत. त्याचप्रमाणे ते भारतातील एक आघाडीचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्यातील प्रचंड कष्ट करण्याची वृत्ती, सकारात्मकता, शिस्त, संशोधक वृत्ती, नेतृत्व गुण व प्रखर देशनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत. तो हम लोगों ने अब तक क्या देखा कि स्कूल और टीचर्स ये अगर टॉपिक निकलता है तो डॉक्टर कहते हैं कि मुझे यूनियन हाई स्कूल जो मेरी स्कूल है और वहाँ के मेरे जो सर हैं उनकी याद आती है, लेकिन मुझे इस स्कूल तक लेके जाने वाली मेरी माँ और मेरे मामा, उनके ऋण मतलब उपकार, एहसान मैं व्यक्त नहीं कर सकता. फिर डॉक्टर अपना बचपन कहते कि मेरा गाव माशेल गाव है जो गोवा में है आणि ते 6 वर्षांचे असतानाच त्यांचे वडील वारले. मग त्यांची आई गिरगावातील खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासामध्ये ते राहायला लागले. परंतु त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि अशा वातावरणामध्ये शाळेत कसा जाऊ हा प्रश्न डॉक्टर माशेलकर यांच्यासमोर उभा होता. तर मुलांनो, आपण काय बघितलं की आईने सांगितलं, ती खचली नाही, तिने धीर सोडला नाही आणि तिने सांगितलं की मी पडेल ते काम करेल, मी कष्ट करेल, परंतु तुला मी शिकून एक चांगला मनुष्य बनवणार. असं असतानाच ज्या शाळा होत्या तेथील प्रवेश बंद झाले होते आणि एका माऊलीने, एका बाईने, स्त्रीने डॉक्टर माशेलकरांना मदत केली. आता आपण पुढे जाऊया. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. अखेर युनियन हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला आणि माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला. राइटर ने कहा है कि उनको कहाँ पे प्रवेश मिला? यूनियन हाई स्कूल. हाई स्कूल मतलब माध्यमिक, सेकंडरी एजुकेशन उनका चालू हो गया. उनका प्रायमरी एज्युकेशन खेतवाडीतील प्राथमिक शाळेत झालं होतं हे आपण बघितलं. ओके. आणि काय सांगितले, शिक्षणाचा टप्पा सुरू झाला. शिक्षणाचा एज्युकेशन का मेरा वो जो स्टेज थी वो शुरू हो गई. मजल. अडी अडचणीमधून मी जमेल तेवढा अभ्यास करत होतो. बघा, डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि त्यांची आई हे दोघंच राहत होते. त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती खालावलेली होती आणि त्यांच्यासमोर अनेक अडीअडचणी, संकटे होते. तरी सुद्धा अभ्यास करायचं त्यांनी सोडून दिलं नाही. ते काय सांगतात की अडीअडचणीतून जमेल तेवढा, जितना पॉसिबल था उतनी मैंने पढ़ाई कर ली. पण त्या छोट्याशा खोलीतील जागा अपुरी पडायची. अपुरी म्हणजे पुरेशी नसलेली, इनसफिशियंट, मतलब वो बराबर नहीं थी मुझे पडायची. अभ्यासाला पूरक वातावरण नव्हते. अभ्यासाला पूरक म्हणजे योग्य वातावरण नव्हते. वातावरण मतलब कंडीशन जो थी पढ़ाई करने के लिए वो सही नहीं थी. ओके. पुढे. मात्र त्याही वातावरणात मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो. मतलब परिस्थिति में पढ़ाई के खिलाफ थी, अलग थी, लेकिन फिर भी मैंने जिद नहीं छोड़ी और पढ़ाई करने लगा. परीक्षेत चांगलं यश मिळत गेलं. एग्जाम में मैं अच्छे मार्क्स लेके आता था, पास होता था. या युनियन हायस्कूलमधले शिक्षक त्यांची सेवाभावी वृत्ती म्हणजे मदत करण्याची वृत्ती. सर्व करणे. वृत्ती म्हणजे बिहेवियर, नेचर. सेवा म्हणजे मदत करणे, टू हेल्प अदर्स. विद्यार्थ्यांना शिकवताना त्यामध्ये त्यांचे स्वतःला झोकून देणे. यूनियन हाई स्कूल के टीचर्स के क्वालिटी के बारे में यहाँ पे बताया गया है बच्चों. ओके. तो उनके क्वालिटीज क्या थी, त्यांच्यामध्ये कोणते गुण होते, तर ते सेवाभावी वृत्ती होती. ते शिक्षक नेहमी दुसऱ्यांना मदत करत असत. सेकंड, विद्यार्थ्यांना शिकवताना, बच्चों को पढ़ाते समय वो अपने आप को वहाँ पे पूरी तरह से समर्पित करते थे. ओके. स्वतःला झोकून देणे.
नंतर निरपेक्ष भावनेनं, निरपेक्ष म्हणजे कोणतीही अपेक्षा नसलेले, सेल्फलेस ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, की निरपेक्ष भावनेने केलेले मार्गदर्शन. मार्गदर्शन मतलब गाइडेंस. मतलब वो कभी भी ये नहीं सोचते थे कि तू गरीब है या तू पैसे नहीं दे सकता, स्कूल की फीस नहीं भर सकता, इसलिए मैं तुझे अच्छा गाइडेंस नहीं दूंगा, ऐसा कुछ नहीं. वो हमेशा सेल्फलेसली बच्चों को गाइडेंस देते थे, एडवाइस देते थे. यामुळे माझ्या केवळ शालेय अभ्यासाचाच पाया पक्का झाला असं नाही. देखो ये कितना अच्छा सेंटेंस राइटर ने कहा है कि मेरा खाली जो एजुकेशन, ये क्वालिफिकेशन जो था, पढ़ाई, उसका बेस ही खाली पक्का नहीं, पक्का मतलब मजबूत या स्ट्रांग नहीं हुआ, तर आयुष्याचा पाया पक्का झाला. आयुष्य मतलब लाइफ का लेसन्स, लाइफ के एक्सपीरियंस मेरे और भी मजबूत हो गए कि मैं एजुकेशनल या पढ़ाई खाली मेरी मजबूत नहीं हुई तो आगे जाके लाइफ में किस तरह से बर्ताव करने का, बिहेव करने का, वो भी मुझे उन टीचर्स ने सिखाया. शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ वाटू लागली. हां, आंतरिक म्हणजे मनापासून इच्छा, आंतरिक ओढ, ओढ म्हणजे आवड, हां, अट्रैक्शन, कि पढ़ाई के लिए मेरे मन में एक अच्छा सॉफ्ट कॉर्नर जैसे बोलते हैं ना, वैसे. वाक्प्रचार बघा, पाया पक्का झाला म्हणजे मूळ ज्ञान भक्कम होणे. ओके, पुढे जाऊया आपण. आमच्या हायस्कूलमध्ये, आता पुढे लेखक काय सांगतात बघा. आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असते. असं असतं ना, काही शाळांमध्ये असते की जो पूरे वीक में आपको पढ़ाया जाता है उसकी सैटरडे को वो टेस्ट लेते. वे उस तरह से उस ज़माने में वैसा होता था उनके स्कूल में, यूनियन हाई स्कूल में, कि सैटरडे को उनकी चाचणी परीक्षा, चाचणी मतलब टेस्ट रहती थी. आमचं हाईस्कूलही गरीब होतं, उनकी स्कूल भी गरीब थी, पैसे वाले नहीं थे. त्यामुळे उत्तर पत्रिका घरून न्यावी लागे. उत्तर पत्रिका मतलब आंसर शीट. आंसर शीट उनको घर से लेके जाने के लिए बोलते थे, या ब्लैंक पेपर, फुलस्केप पेपर जैसे हम बोलते हैं वैसे. त्यावेळी तिची किंमत फक्त 3 पैसे असायची. 3 पैसे, उस जमाने के पैसे, हां, 3 पैसे. आपल्याला कदाचित पटणार नाही. बघा लेखक काय सांगतात की आप लोगों को यकीन नहीं होगा, पण तेव्हा दर आठवड्याला हे 3 पैसे उभे करताना देखील माझ्या आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. मतलब उनकी फाइनेंशियल कंडीशन इतनी खराब थी कि हफ्ते में वो 3 पैसा इकट्ठा करना भी उनको बहुत मुश्किल हो रहा था. तो वो पैसा इकट्ठे करने के लिए उसके माँ के आंखों में आंसू आते थे. डोळ्यात पाणी येणे म्हणजे डोळ्यात अश्रू येणे. ओके, आणखीन पुढे जाऊया आपण. आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी गरीब होते त्यामुळे ओके, हे आपलं झालं आत्ताच. ओके, पुढे जाऊया. आजही आठवलं की माझ्या अंगावर काटा उभा राहतो. अंगावर काटा उभा राहणे म्हणजे भीतीने शहारा येणे. हां, की का भीतीने शहारा येतं? तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले. कष्ट म्हणजे मेहनत, श्रम. कोणी? तिने म्हणजे कोणी? आईने. पड़ेल ते काम केले. पड़ेल ते काम मतलब उसके सामने जो भी काम आता था, जिस काम से उसे पैसा मिलता था, वो काम करने लगी. और उसका एम, हेतु एक ही था कि मेरे बच्चे की पढ़ाई रुकनी नहीं चाहिए. काँग्रेस हाऊस जवळ काही काम मिळणार आहे असं समजल्याने एकदा ती तिकडे गेली. काँग्रेस हाउस ये गिरगांव के, वहाँ पे कांग्रेस पार्टी का कार्यालय, ऑफिस है वहाँ पे. तो उसके बाजू में कुछ तो काम मिलने वाला है, ये मेरे माँ को किसी ने तो बोला. हाँ, और इसलिए वो वहाँ पे जाके खड़ी हो गई. रांगेत उभी राहिली. रांग मतलब लाईन, क्यू. हां, तशीच ताटकळत. ताटकळत म्हणजे वाट बघत, राह देखती हुई. पण त्यावेळी तिला सांगण्यात आले, जब उसका नंबर आया और तब उसे कहा गया की फक्त 3री किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांना काम दिलं जाईल. मतलब जिन लोगों ने 3rd स्टैंडर्ड और 3rd स्टैंडर्ड से ऊपर जिनकी पढ़ाई है उन्हीं को काम दिया जाएगा. क्योंकि राइटर की जो माँ थी वो उससे कम पढ़ी लिखी थी. हाँ,
फक्त तिसरी किंवा त्यापेक्षा अधिक असलेल्यांना, शिकलेल्यांना काम दिलं जाईल हे ऐकून अर्थातच ती नाराज झाली म्हणजे तिला वाईट वाटलं. घराकडे मागं फिरली. वो वापस आई क्योंकि लेखक की माँ कम पढ़ी लिखी थी, 3rd स्टँडर्ड से भी. वो वापस आई. त्याच वेळी तिने ठरवलं, तिने काय ठरवलं की मी माझ्या मुलाला खूप शिकवीन, क्योंकि उस इंसिडेंट से उसे पढ़ाई का इम्पोर्टेंस ऑफ एजुकेशन वो पता चला था. और उसने अपने मन ही मन क्या बोला देखो, की मी माझ्या मुलाला खूप शिकवीन, कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नहीं. मान मतलब रिस्पेक्ट. अगर आप पढ़े लिखे हो, अगर आप अच्छी पोजीशन पे हो तो आपको रिस्पेक्ट मिलता है. अगर आप पढ़े लिखे नहीं हो, अच्छे पोजीशन पे नहीं है, तो आपको रिस्पेक्ट, मान, सम्मान नहीं मिलता है. ये बात उस समय मेरी माँ को पता चली. ऐसा राइटर डॉक्टर रघुनाथ माशेलकर कहते. और उसी समय उसने शपथ ली, उसके माँ ने, कि मैं मेरे बच्चे को अच्छा पढ़ लिख कर एक अच्छा इंसान बनाऊंगी, ताकि आज जो मेरी कंडीशन है वो मेरे बच्चे के साथ ना हो सके और उसको मान, सम्मान, रिस्पेक्ट, आदर सब कुछ मिले. ओके, सो स्टूडेंट्स, हम लोग यहीं पे रुकेंगे और बाकी का जो लेसन है वो हम लोग कल देखेंगे. थैंक यू सो मच.